होर्मुझ प्रदेशात जहाजांवर झालेल्या हल्ल्यांवरनं अमेरिका आणि इराणमधला संघर्ष आता आणखी तीव्र बनलाय। इराणनं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर केलेले आरोप फेटाळून लावलेत। अमेरिकेनंच या जहाजांना लक्ष्य केल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। 3 भारतीय खलाशांच्या मृत्यूसाठी आंतरराष्ट्रीय चौकशी आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी इराणनं आता केलेली आहे। या सगळ्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। होर्मुझ पासून ओमान पर्यंत तणाव वाढला। अमेरिकेनंच भारतीय खलाशांच्या जहाजांना लक्ष्य केलं। इराणनं ट्रम्प यांच्यावर केला पलटवार। पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराण यांच्यात आरोप प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू झाली आहे। यावेळी हा वाद होर्मुझच्या सामुद्रधुनीतील भारतीय खलाशांचा मृत्यू आणि जहाजांवरील हल्ल्यांवर केंद्रित आहे। भारतीय खलाशांना घेऊन जाणाऱ्या जहाजांवरील हल्ल्यांसाठी इराण जबाबदार असल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणनं स्पष्टपणे फेटाळून लावलाय। इराणनं हे आरोप निराधार ठरवले असून उलट अमेरिकेनंच भारतीय जहाजांना लक्ष्य केल्याचा आरोप केलाय। या घडामोडीमुळे प्रादेशिक तणाव तसेच भारताशी संबंधित मानवतावादी पैलू पुन्हा एकदा चर्चेत आले। इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी भारतीय खलाशांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केलाय। ते म्हणाले की भारतीय नागरिकांचे प्राण जाणे ही अत्यंत दुःखद घटना असून यासाठी जबाबदार असलेल्यांना जबाबदार धरलं पाहिजे। भारतातील इराणच्या दूतावासानं एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये असं देखील म्हटलंय की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे आरोप पूर्णपणे निराधार आहेत। दूतावासानं दावा केलाय की एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत अमेरिकेनं 3 भारतीय जहाजांवर हल्ला करून 3 भारतीय खलाशांना ठार केलंय। इराणनं म्हटलंय की ट्रम्प यांचं वक्तव्य हे मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे। इराणनं अमेरिकेवर तणाव वाढवल्याचा देखील आरोप केलाय। या संपूर्ण घटना भारताच्या दृष्टीनं संवेदनशील आहेत, कारण या हल्ल्यामध्ये 3 भारतीय खलाशी मारले गेलेत। आपल्या नागरिकांची सुरक्षा हे भारतासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे। शिवाय पश्चिम आशिया हा भारताच्या ऊर्जा सुरक्षा आणि व्यापारी हितसंबंधांसाठी होर्मुझ एक महत्त्वपूर्ण प्रदेश आहे। या संदर्भात अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव नवी दिल्लीसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो। या प्रकरणावरील राजनैतिक आणि आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। अमेरिकन नौदलानं केलेल्या प्राणघातक हल्ल्यांमध्ये 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं अमेरिकेचे चार्ज डी अफेअर्स म्हणजेच कार्यवाहक राजदूत जेसन मिक्स यांना बोलावून तीव्र राजनैतिक निषेध नोंदवलाय। होर्मुझ प्रदेशात भारतीय खलाशांना घेऊन जाणाऱ्या जहाजांवरील हल्ल्यांमागे इराणचा हात असल्याचा ट्रम्प यांचा दावा। इराणने हे आरोप निराधार असल्याचं म्हटलं असून या हल्ल्यांसाठी अमेरिका जबाबदार असल्याचं म्हटलंय। अमेरिकेने या हल्ल्यांचा संबंध इराणशी जोडण्याचा प्रयत्न केलाय। अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशी ठार झाल्याचा दावा इराणनं केलाय। हा वाद अशा वेळी निर्माण झालाय जेव्हा अमेरिका आणि इराण यांच्यात त्यांच्या अणु कार्यक्रमांवरून आणि प्रादेशिक सुरक्षेवरून आधीच प्रचंड तणाव आहे। ट्रम्प प्रशासन इराणवर सातत्यानं दबाव आणत आहे, तर तेहरान प्रादेशिक अस्थिरतेसाठी अमेरिकेच्या धोरणांना जबाबदार धरत आहे। भारतीय खलाशांच्या मृत्यूशी संबंधित आरोपांमुळे तणाव आणखी वाढलाय। दोन्ही बाजू एकमेकांवर आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करतायत। यामुळे पश्चिम आशियातील आधीच अस्तित्वात असलेली अस्थिरता आणखी वाढू शकते। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।